Dr. Deshpande, and today we will discuss regarding the next disease, and that disease is filariasis. Filariasis, or it is called as the elephantitis. त्याला आपण elephantitis पण म्हणतो. हा डिसीज जो आहे तर तो अगदी कॉमन डिसीज आहे, ज्याला मराठीमध्ये आपण हत्तीपाय रोग असं म्हणतो. या हत्तीपाय रोगामध्ये काय होतं, तर जो पण काही पाय असतो तर तो हत्तीच्या पायासारखा मोठा होतो. म्हणजे एक पाय जो आहे तर तो नॉर्मल असतो आणि दुसरा पाय जो आहे तर तो चांगला मोठा इडिमॅटस कंडिशन त्याला म्हणतात. तर ती इडिमॅटस कंडिशन जी आहे तर ती त्या लेगमध्ये किंवा पायामध्ये डेव्हलप होते. अँड दिस डिसीज इट ऑकर्स इन द डॅम्प वेदर एरिया जिथे असतात तर त्या ठिकाणी याचं पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आणि त्याचा कॅरियर जो आहे तर तो वेगवेगळा आहे. त्याची जी पण सायकल आहे फायलेरियासिसची, तर ही 2 होस्टमध्ये कंप्लीट होते. आता 2 होस्ट म्हणजे काय, तर 2 होस्ट म्हणजे त्याला 2 असे ऑर्गॅनिझम्स लागतात आणि त्याला आपण डायजेनिक असं पण म्हणतो. डायजेनिक म्हणजे त्याची लाईफ सायकल कंप्लीट होण्याच्यासाठी 2 होस्ट जे आहेत तर ते लागतात. मग आता 2 होस्ट जर लागत असतील तर एक जो आहे तर तो डेफिनेटिव्ह होस्ट असणार आणि दुसरा जो आहे तर तो इंटरमिडिएट होस्ट असणार. आता डेफिनेटिव्ह होस्ट म्हणजे ज्याला तो डिसीज होतो म्हणजे ह्युमन बिईंग्स. या ठिकाणी ह्युमन बिईंग्स जो आहे तर तो डेफिनेटिव्ह होस्ट आहे आणि जो मॉस्किटो आहे तर दॅट मॉस्किटो इज ए इंटरमिडिएट होस्ट. पण आता जो मॉस्किटो आहे त्याचं नाव आहे क्युलेक्स मॉस्किटो. मग आता क्युलेक्स मॉस्किटो जो आहे तर तो मेल पण असतो फिमेल पण असतो, पण फिमेल्स आर व्हेरी डेंजरस. दे ट्रान्समिट धिस पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम टू ह्युमन बिईंग्स. मेल जे असतात तर ते बिचारे कुठल्याही प्रकारचा डिसीज जो आहे तर तो ट्रान्सफर करत नाही. आपण मलेरियामध्ये जर बघितलं तर तिथे सुद्धा फिमेल सारखे आहेत, फिमेल जे आहेत तर त्या रिस्पॉन्सिबल आहेत. तसंच या ठिकाणी सुद्धा जी फिमेल क्युलेक्स मॉस्किटो असेल तर ती डिसीज स्प्रेड करण्यासाठी त्या ठिकाणी मदत करत असते किंवा ती कॅरियर असते, इंटरमिडिएट होस्ट असते. आता हा जो पण डिसीज आहे तर तो मलेरिया सारखाच एखाद्या डासामधून आपल्याला होतो आणि त्याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम जो आहे तर त्याला आपण क्युलेक्स मॉस्किटो म्हटलेला आहे, फिमेल क्युलेक्स मॉस्किटो. आता हा जो पण काही डिसीज आहे तर इट इज ए थ्रेड वर्म अँड इट इज अ निमाटोड कॉज्ड बाय दिस डिसीज. इट इज कॉज्ड बाय थ्रेड वर्म अँड निमाटोड. हे लक्षात घ्यायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की जो पण काही पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे तर त्याला फायलेरियल निमाटोड म्हणतो. आणि हे जे फायलेरियल निमाटोड असतात तर ते आतापर्यंत आपल्याला 9 फायलेरियल निमाटोड म्हणतो. आणि याच्यावरून त्याचे 3 सब टाइप्स जे आहेत तर ते आपल्याला दिसतात. म्हणजे हा जो पण काही फायलेरियासिस असेल इडिमॅटस कंडिशन डेव्हलप होतेच, पण जे पण काही त्याचे टाइप्स आहेत तर त्यामध्ये मेनली 3 टाइप्स आहेत. 3 टाइपचे आपल्याला फायलेरियासिस जे आहेत तर ते दिसतात. पहिला जो आहे तर त्याला आपण म्हणतो लिम्फॅटिक फायलेरियासिस. म्हणजे फायलेरियासिस लिम्फॅटिक हे 2 शब्द जे आहेत तर ते आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे दिस फायलेरियासिस इट इज रिलेटेड विथ लिम्फॅटिक्स. म्हणजे आपल्या लिम्फॅटिक सिस्टीमशी ते रिलेशन ठेवत असतात किंवा त्या ठिकाणी ते डेव्हलप होत असतात. नंबर 2 दॅट इज द सबक्युटॅनियस फायलेरियासिस. सबक्युटॅनियस बिनीथ द स्किनच्या खाली आपल्याला हे दिसतं. त्याच्यानंतर सिरस कॅव्हिटीज ज्या पण असतात, जनरली ॲब्डोमिनल सिरस कॅव्हिटीज ज्या आहेत तर त्या ठिकाणी
तिसरा टाइप जो आहे तर त्याला आपण म्हटलेलं आहे सिरस फायलेरियासिस. सिरस कॅव्हिटी फायलेरियासिस. जनरली ॲब्डोमेन जो आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये. नाव मी आता सांगितलं की ह्यूमन जो आहे तर तो डेफिनेटिव्ह होस्ट असतो आणि मॉस्किटो जो आहे तर तो इंटरमिडिएट होस्ट असतो. नाव आता मोस्ट कॉमन जो आहे तर दॅट फायलेरियासिस इट इज द lymphatic filariasis, and this lymphatic filariasis it is caused by the three nematodes. Number one, Wuchereria bancrofti. Wuchereria bancrofti. Number two, Bruguiera malai, and number three, Bruguiera timor. These are the three colidiofactors, colidioorganisms. Number one, Wuchereria bancrofti. Number two, Bruguiera malai, and number three, that is the Bruguiera timor. It is a colidiofactors. Now, आता याचे साइन्स अँड सिम्पटम्स काय असतील? कारण हा मॉस्किटो चावल्यानंतर त्याची लाईफ सायकल जी आहे ती आपण बघणार. व्हॉट आर द साइन्स अँड सिम्पटम्स? थिक अँड स्किन अँड इडिमा. स्किन जो आहे तो एकदम थिक होतो. आता थिक होतो म्हणजे कसं की आपण जर समजा कधी हात लावला असेल तर जसं फिलिंग आपल्याला त्या हत्तीच्या पायाचं किंवा शरीराचं स्किनचं जसं येते तर तसंच फिलिंग जे आहे तर ते त्या पेशंटमध्ये आपल्याला दिसते. जी पण स्किन असते तर ती एकदम थिक होते, रफ होते, ड्राय होते. अलॉंग विथ द इडिमा. इडिमा मीन्स व्हॉट? द ॲक्युम्युलेशन ऑफ फ्लुइड इन इंटरस्टिशियल स्पेसेस. इट इज कॉल्ड ॲज द इडिमा. आता या ठिकाणी जनरली लिम्फॅटिक फ्लुइड जे आहे तर त्याचं ॲक्युम्युलेशन पण ते वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकते. तर त्याच्यामुळे जो पण ती स्किन असेल तर तो रफ होईल, ड्राय होईल, थिक होईल. अलॉंग विथ द इडिमा. नंबर दोन, Wuchereria bancrofti अफेक्ट. हा जनरली कुठे अफेक्ट होतो? Wuchereria bancrofti जो आहे तर इट अफेक्ट द लिप्स, आर्म्स, ब्रेस्ट, स्क्रोटम अँड द वल्वा. इतक्या ठिकाणी हा जो पण काही Wuchereria bancrofti आहे तर तो अफेक्ट करतो. लेग्स, नंबर दोन आर्म्स, नंबर तीन ब्रेस्ट, नंबर चार स्क्रोटम अँड नंबर पाच दॅट इज द वल्वा. Along with this, they affect the lymph vessels and the lymph nodes. Lymphatic filariasis आपण म्हणतो. त्यामुळे त्याचं जे पण काही सायकल असेल तर त्याचं जे पण काही इन्फेक्शन असेल तर इट ऑकर्स इन द lymphatic system and it affect the lymph vessels and the lymph node. आता या ठिकाणी त्याचं इन्फेक्शन त्यामुळे जे पण काही lymph nodes असतात तर ते एकदम एनलार्ज and the enlargement of lymph node it is the lymph adenopathy. पण त्यामध्ये आपण lymph node जे पण आहेत तर ते enlarge झालेले दिसतात. lymph edema is there and edematous condition occurs in the lymph node due to the accumulation of lymph. त्या ठिकाणी त्या lymph node मध्ये खूप सारा lymph जे आहे तर ते accumulate होतात. तसंच जे पण काही लिम्फ आहे तर दॅट लिम्फ इट इज ऑल्सो accumulated इन द टेस्टीज. टेस्टीज मध्ये त्या ठिकाणी खूप जास्त या लिम्फचं accumulation होते and that condition it is called as a hydrocele. Hydrocele, accumulation of fluid in the testes and enlargement of testes. It is called as a hydrocele. ज्याला मराठीमध्ये आपण एकारा असं पण म्हणतो. जनरली हे जे पण काही आहे स्क्रोटम म्हणा, ब्रेस्ट म्हणा, आर्म्स म्हणा, लेग्स म्हणा याच्यामध्ये खूप जास्त अशी इडिमॅटस कंडिशन जी आहे तर ती होतात. आता पाय जे तर ते अगदी एवढे हत्तीच्या पायाच्या एवढे होऊन जातात. ब्रेस्ट जे आहेत तर त्या पण एनलार्ज होतात. स्क्रोटम दे आर एक्सटेंडेड अप टू द नीज तिथपर्यंत. दिस हायड्रोसील मे बी ए युनिलॅटरल और बायलॅटरल. एका साईडला पण होऊ शकतो किंवा तो दोन्ही साईडला होऊ शकतो. म्हणजे जर समजा स्क्रोटम किंवा ब्रेस्ट वगैरे असेल तर समजा किंवा पाय सुद्धा जिथे पण इडिमॅटस कंडिशन किंवा फॅलेरियासिस जर झाला असेल तर तो जो पण काही ह्युमन बिंग असेल तर तो पॅन्ट नाही घालू शकतो.
इज ऑलवेज विथ ए लुंगी. त्याला लुंगीसारखे कपडे जे आहेत तर ते घालायला लागतात, कारण याच्यामध्ये एवढी खूप सारी इडिमॅटस कंडिशन जी आहेत तर ती आपल्याला दिसते. नाव what is the diagnosis and treatment? How it is diagnosed and how it is treated? तर त्याची ट्रीटमेंट जी आहे तर ती DEC म्हणून म्हटली आहे. DEC डाय इथिल कार्बामॅझिन सायट्रेट. लक्षात ठेवा, DEC पण म्हटलं ते डाय इथिल कार्बामॅझिन 100 मिलीग्रामच्या टॅबलेट जे आहेत. मार्केट नेम मध्ये एक बेनोसाइड फोर्ट म्हणून किंवा हेट्राझन म्हणून अगदी म्हणजे पॉप्युलर ब्रँड्स आहेत. तर हेट्राझन किंवा बेनोसाइड जे आहे त्याच्यामध्ये डायइथिल कार्बामॅझिन सायट्रेट जे आहे तर ते 100 मिलीग्राम असते. तर ती एक गोळी जी आहे तर ती दिवसातून 2 वेळा दिली जाते. म्हणजे 100 मिलीग्राम DEC सकाळी एक संध्याकाळी एक फॉर 3 वीक्स 3 आठवड्यापर्यंत दिलं जातं. त्यानंतर गोळी बंद केली जाते आणि त्याच्यानंतर दर 6 महिन्याला पुन्हा 5 दिवस जे आहे तर ते सकाळ संध्याकाळ दिली जाते. माझा नाही म्हणाल की सर जर समजा आपण हे असं ट्रीटमेंट जर का केली तर मग तो इडिमॅटस कंडिशन कमी होते का? तर नाही. ती जेवढी झाली असेल तेवढी ती तशीच राहणार, ती कमी नाही होणार. ऑपरेशन करून सुद्धा तुम्ही ती काढू नाही शकणार. इडिमॅटस कंडिशन जी आहे तर ती तशीच त्या ठिकाणी राहणार. त्यामुळे ही ट्रीटमेंट याच्यामध्ये काय होते तर तो जो पण पर्सन असेल तर त्याच्यामधून हा ऑर्गॅनिझम निघून जातो आणि तो दुसऱ्याला इन्फेक्ट करत नाही. पण त्याच्यामध्ये जी पण काही डिफॉर्मिटी डेव्हलप झालेली आहे तर ती डिफॉर्मिटी तशी राहणार. नाव हाऊ टू कंट्रोल. नाव एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्या की या ठिकाणी जो पण काही डिसीज आहे तर तो डास चावला क्युलेक्स फिमेल मॉस्किटो जर समजा बाईट झाली तरच आपल्याला हा डिसीज होणार. अदरवाईज आपल्याला हा डिसीज होणार नाही. त्यामुळे डास चावला पाहिजे. आता आपल्या घरामध्ये बरेचसे डास असतात तर मग आपल्याला फायलेरियासिस किंवा मलेरिया होऊ शकतो का? तर नाही. सपोज तो अगदी ठरलेला आहे. क्युलेक्स फिमेल मॉस्किटो जर असेल आणि ती जर इन्फेक्टेड असेल तरच आपल्याला, अदरवाईज साधी जी पण डास आहेत ते चावल्यानंतर फायलेरियासिस किंवा मलेरिया वगैरे असं काही होणार नाही. सो तर आपण आता मॉस्किटो चावू नये याच्यासाठी आपल्याला बघायला. आता मॉस्किटो नेट मच्छरदाणी जी आहे तर ती आपण यूज करू शकतो. इन्सेक्ट रिपेलंट जे पण आहेत तर ते आपण यूज करू शकतो. जसं हीट आहे, गुड नाईट आहे, ते कशाच्या अगरबत्ती वगैरे असतात तर ते जेणेकरून आपल्याला डास नाही चावणार. आपल्या रूममध्ये घरामध्ये डास जो आहे तर तो नसायला पाहिजे असं आपण त्याचं कंट्रोल जे आहे तर ते करू शकतो. आपल्या घरामध्ये जसं कूलर लावतो आपण किंवा पाणी साचलेलं असते आजूबाजूला तर त्या ठिकाणी पण डासाची जी पण काही उत्पत्ती आहे तर ती जास्त होऊ शकते. तर त्या ठिकाणी ड्राय डे पाळा असं आपल्याला नेहमी टीव्हीवरती सांगितलं जातं. असे जर आपण थोडंसं प्रिव्हेन्शन जर का केलं तर आपल्याला या डिसीजपासून म्हणजे थोडंसं स्वतःला वाचवता. आता या ठिकाणी जे पण काही मॉस्किटो नेट वगैरे जे आहेत तर ते यूज करायचे. त्यामुळे आपल्याला हा डिसीज जो आहे तर तो एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा डिसीज जो आहे तर तो कधी कधी आपल्याला एंडेमिक म्हणून बाहेर म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये याचे पेशंट जे आहेत तर ते खूप सारे आपल्याला सापडतात. आता असं का होत असेल तर त्या ठिकाणी जो पण काही पेशंट असेल, इन्फेक्टेड पेशंट जर असेल आणि त्या ठिकाणी खूप सारे क्युलेक्स मॉस्किटो जर का असतील तर ते त्याला बाईट करून दुसऱ्याला ते हे करू शकतात. त्यामुळे आपल्याला प्रिव्हेन्शन काय तर आपण आपल्याला त्या मॉस्किटोपासून प्रिव्हेंट करायला पाहिजे. मग खिडक्यांना ती नेट लावा किंवा मच्छरदाणीमध्ये झोपा किंवा असं. आणि एंडेमिक जर असला समजा तर त्यावेळेस तर जास्त प्रिकॉशन जी आहेत तर ती घ्यायला पाहिजे. सो असा एंडेमिक जो आहे तर तो सुद्धा येऊ शकतो. सो फायलेरियासिसच्या बाबतीमध्ये एवढी माहिती जी आहे तर ती आपल्याला सांगा ना. व्हॉट इज द लाईफ सायकल ऑफ दिस फायलेरियासिस, लिम्फॅटिक फायलेरियासिस. लक्षात घ्या, समजा एखाद्या एक पर्सन जो आहे तर तो जर समजा इन्फेक्टेड असेल
पण त्याला डेफिनेट त्या ठिकाणी त्याचं डायग्नोसिस झालं असेल की येस दिस पेशंट इज सफरिंग फ्रॉम द फायलेरिया डिसीज. आता ते जे निमॅटोड्स असतील त्या इन्फेक्टेड पर्सनमध्ये, तर ते काही मेल्स असतील काही फिमेल्स असतील, मग त्यांचं रिप्रोडक्शन होईल आणि जी पण फिमेल असेल तर ती मायक्रोफायलेरी जी आहे तर ती त्या ठिकाणी प्रोड्यूस करेल ड्युरिंग द रिप्रोडक्शन. आता नंबर ऑफ मायक्रोफायलेरी ज्या पण आहेत तर त्या प्रोड्यूस केल्या कोणामध्ये, तर त्या ह्युमन बीइंग्समध्ये जो इन्फेक्टेड आहे. त्या इन्फेक्टेड पर्सनला जर समजा तो क्युलेक्स मॉस्किटो, फिमेल क्युलेक्स मॉस्किटो जर समजा बाईट केलं, तिने चावली समजा केलं, तर शिस्त दबला आणि त्या ब्लडमधून हे मायक्रोफायलेरी जी आहे तर ते त्या मॉस्किटोच्या बॉडीमध्ये जातात आणि जसे ते मायक्रोफायलेरी जसे ते त्या मॉस्किटोच्या बॉडीमध्ये जातील तर त्या ठिकाणी फर्स्ट आणि सेकंड मॉल्टिंग इज, म्हणजे पहिलं आणि दुसरं मॉल्टिंग. मागच्या याच्यामध्ये तुम्हाला मॉल्टिंग म्हणजे काय सांगितलं होतं, क्युटिकलचं त्या ठिकाणी शेडिंग. आता हे मॉल्टिंग जे आहे तर ते पहिलं आणि दुसरं मॉल्टिंग जे आहे तर ते मॉस्किटोमध्ये होऊन राहिलेलं आहे. देन दॅट मायक्रोफायलेरी इट कम्स इनटू द लार्वल स्टेज. म्हणजे मायक्रोफायलेरीची काय झाली तर लार्वा आहे, तर दॅट इज द थर्ड लार्वल स्टेज. अँड दिस लार्वल स्टेज, इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवायचा, इट इज इन्फेक्टिव्ह स्टेज. कारण या ठिकाणी मायक्रोफायलेरी घेतले, पहिलं दुसरं त्या ठिकाणी मॉल्टिंग झालं आणि